रयतेचे राजे राजश्री शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना मी प्रथमतः वंदन करतो आणि माझे मनोगत व्यक्त करतो। राजश्री छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते। त्यांनी त्यांच्या संस्थानातील गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी महात्मा फुल्यांच्या विचारधारेप्रमाणे प्रथमतः त्यांनी आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण सुरू करून देशातील सर्व लोकांना त्यांनी तो आदर्श दिला। त्यांच्या संस्थानामध्ये जेव्हा दुष्काळ पडलेला होता तेव्हा त्यांनी कर्नाटकातून जास्त दराने धान्य खरेदी करून आपल्या संस्थानामध्ये ते कमी दराने लोकांना वितरित केले। असे रयतेचे राजे जेव्हा कोल्हापुरामध्ये प्लेगाची साथ आली त्यावेळी त्यांनी आपल्या सुनेस त्या सर्व रोग्यांची शुश्रूषा सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि त्यांच्या सुनबाईने सुद्धा अशा प्लेगाच्या साथीमध्ये दुर्धर जीव घेण्या आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावून जनतेची सेवा त्यांनी केली। त्यांचं जीवन हे समाजातल्या सर्व स्तरातील लोकांच्यासाठी होतं। त्यांनी केवळ एका धर्माची किंवा एका जातीची वसतिगृह काढली नाहीत तर समाजामध्ये धार्मिकदृष्ट्या त्यावेळच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर केवळ इस्लाम धर्मीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। अशा लोकांच्यासाठी सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये वसतिगृह काढलं आणि त्याही लोकांना सर्व धर्मीयांच्या बरोबरीनं न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। असे हे सर्व समावेशक सर्व धर्मीयांच्या विषयी सहिष्णुता बाळगणारे राजे दुर्मिळ होते। शिवाजी राजांच्या सामाजिक विचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे कार्य अतिशय अलौकिक होतं। अशा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना मी शतशः अभिवादन करतो। जय हिंद, जय कर्मवीर। विद्यार्थी मित्रो, आज 26 जून 2021 हा शाहू महाराज यांचा जन्मदिवस आपण महाराष्ट्रभर साजरा करतो। एक दूरदृष्टी असणारा राजा, जाणता राजा अशी त्यांची ओळख आपल्याला दिसते। त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये बहुमोल असं काम त्यांनी केलेलं आहे। आज जो आपल्याकडं आरक्षणाचा मुद्दा आपल्याला दिसून येतो तो त्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्याच वेळेला ते सोडवलेलं हे आपल्याला दिसून येतो। त्यांच्या राजवटीच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक समाजातील म्हणजे मागासवर्गीय असतील, उच्चवर्णीय असतील आणि भटके विमुक्त असे कुणी असतील या सर्वांना त्यांनी आपल्या राज्यामध्ये नोकरीमध्ये सामावून घेतलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे काही लोकांना तलाठी या विभागामध्ये सामावून घेतलं, कोर्टामध्ये शिपाई म्हणून काही लोकांना नोकऱ्या देण्याचं काम केलं। म्हणजे ह्या सगळ्या देत असताना इंग्रजांच्या प्रशासनाला लढा देऊन त्यांनी गरीब लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि त्यांचे संसार चालू झाले पाहिजेत असा एक त्यांनी कार्यक्रम राबवलेला आपल्याला दिसणार। त्यांच्या जीवनातलं मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन की ज्यांना सरकारी नोकरी शाहू महाराजांनी दिली नाही त्यांनी आपल्या दरबारामध्ये त्या लोकांना समाविष्ट करून घेतलेलं। म्हणजे फाशीपारधी समाजातील जे लोक होते त्यांनी फाशीपारधी समाजातील एका व्यक्तीला आपल्याला संरक्षणार्थ, राजवाड्याच्या संरक्षणार्थ आपल्याला त्याला रक्षक म्हणून नेमलेलं होतं। आणि मग हा माणूस म्हणजे प्रामाणिकता कशी तपासायची, म्हणजे राजे किती दूरदृष्टीचे आणि कल्पक बुद्धीचं त्यांच्याकडे आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून तो माणूस संध्याकाळचं संरक्षण करतो की नाही हे पाहण्यासाठी काय केलं होतं की दुसऱ्या माणसाला त्यांनी झाडावर एक डबा घेऊन बसवलेलं होतं आणि डबा घेऊन बसवल्यानंतर त्याला सांगितलं थोड्या वेळा की तू हा डबा वाजव आणि त्या डब्याच्या आवाजानं जो रक्षक आहे तो जागा आहे का झोपलेला आहे याची परीक्षा शाहू महाराजांनी घेतलेली आहे। आणि ठरल्याप्रमाणे रात्रीच्या 12च्या पुढं त्या माणसाला डबा वाजायला सांगितला आणि डबा वाजायचा आवाज ऐकल्यानंतर जो फाशीपारधी समाजातला किंवा ह्याच्या समाजाला जो दलित म्हणजे गरीब माणूस आहे की त्याला नोकरीला रक्षक म्हणून ठेवलेलं होतं तो पटकन जागा झाला आणि आपल्याला काहीतरी धोक्याचा इशारा सूचक वाटतो असं वाटतं आणि त्या दिशेनं त्यानं तो गोपनीमध्ये दगड घालून तिकडं दगड त्या दिशेनं मारलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे यावरून हे स्पष्ट होतं की राजांची जी निवड होती किती कल्पकतेनं निवड होती की अशी लोक त्यांनी गोळा केली आणि प्रामाणिकतेनं त्यांना संदेश म्हणजे शिकवून देऊन आपलं काम आपण प्रामाणिकपणे कसं करावं ही सवलत किंवा हा सचोटीपणा शाहू महाराजांनी त्या काळात दाखवलेला होता। म्हणजे कुठल्याही बाबतीत त्यांनी
दलित समाजातला असो, उच्चवर्गीय असो किंवा जो आर्थिक मागास आहे की त्याला दोन वेळचं पोटभर जेवण मिळणार नाही, अशाही लोकांना त्यांनी आपल्या राजवटीमध्ये काम देऊन त्याची घरची चूल चालू केलेली होती. आणि अशा बऱ्याच त्यांच्या राज्यामध्ये त्या लोकांना त्यांनी अन्नधान्याचा पुरवठा म्हणजे त्यांची चूल चालू केली, त्यांचं पोट चालू केलं. हा कल्पकते जरा म्हणून या उदाहरण आपल्याला लक्षात येतं की छत्रपती शाहू महाराज किती कल्पक आणि दूरदृष्टीचे राजे होते हे यावरून सिद्ध होतं. आणि एवढंच मी उदाहरण देऊन त्यांच्या प्रतिमेचे विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आपल्या देशामध्ये बरेच राजे होऊन गेले. जर इतिहास वाचला तर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्यांच्यापूर्वी अकबर आणि त्यानंतर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नंतर शाहू महाराज, हे जे राजे होऊन गेले त्यांनी जनतेसाठी, रयतेसाठी काहीतरी केलं. अकबराच्या दरबारात नवरत्न होती बरोबर, पण त्यांनी समाजासाठी काय केलं असं मला वाटत नाही. पण त्या शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे देशासाठी लढले, मातीसाठी लढले. आणि शाहू महाराज तर काय, त्यांनी कळसच गाठला. शाहू महाराजांनी सर्वसामान्यांसाठी कार्य केले, रयतेची खरी आसू पुसली, रयतेची दुःख समजली. ते जेव्हा परकीय दौऱ्यावर गेले त्यावेळेला त्यांनी इंग्रजांचा त्यांच्या देशातला अभ्यास केला. आणि मग त्यानंतर ते इकडं आले. त्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, धरणं बांधायचा खरा पहिला राजा तर शाहू महाराज होते. एका राजाने ताजमहाल बांधला, पण आमच्या राजाने शेतकरी सुखी होण्यासाठी धरणं बांधली, सर्वसामान्य रयतेला सुखी केले. एके दिवशी शाहू महाराज पंचगंगेच्या तीरावर होते. त्यावेळेला ते आंघोळ करून आले. त्यावेळेला त्यांच्या एका मित्राने सांगितले की अहो हे जे भागवत जे म्हणतात हे सगळे शूद्राचे मंत्र म्हणतात. मग शाहू महाराज म्हणले शूद्राचे मंत्र? जो भागवत वेशागमन करून येतो, आंघोळ न करता तो मंत्र म्हणतो, तो काय पवित्र होतो का? नाही. पण त्याला आम्हाला पवित्र किंवा अपवित्र ठरवण्यात त्याला काय अधिकार? तो जर आम्हाला शूद्राची किंमत दिली तर एक राजाची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेची काय? मी राजा असून जर मी शूद्र असेल तर बाकीच्यांची काय अवस्था? मग त्यानंतर सर्वांना, सर्व जे दीनदलित आहेत ह्यांच्यासाठी आरक्षणासाठी प्रयत्न करायचं ठरवला. आणि त्यांनी खरं पहिलं आरक्षण लागू केलं. आणि त्यामुळं कसं आहे, कोणताही देश जर मोठा व्हायचा असेल तर प्रत्येक घटक समाजातला मोठा झाला तर तो देश मोठा होतो, अन्यथा तो देश मोठा होऊ शकत नाही. आणि ही पूर्वी आपल्या देशाची अवस्था होती, म्हणून तर आपल्या देशावर 300-350 वर्ष मोगलांनी राज्य केलं. का तर ठराविक मुठभर लोक मोठी होती, त्यांच्या हातात संपत्ती होती, त्यांच्या हातात लेखणी होती आणि ती सगळा कारभार चालवत होती. आणि बाकीचा समाज वंचित होता, शिक्षणापासून वंचित होता, आर्थिकदृष्ट्या वंचित होता. म्हणून तर मोगलांनी 350 वर्ष राज्य केले. आणि शिवाजी महाराजांनी ओळखले. शिवाजी महाराजांनी काय केलं, 18 पगड जातींना एकत्र केलं आणि प्रत्येक जातीला त्याचं स्वातंत्र्य दिलं. शस्त्र आणि शास्त्र करणारा पहिला राजा शिवाजी महाराज होता. आणि तोच वारसा शाहू महाराजांनी चालवला. शाहू महाराजांनी एका दलित माणसाला पहिलं हॉटेल कोल्हापुरामध्ये काढलं आणि त्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला स्वतः शाहू महाराज जात होते. आज शनिवार 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी आज आपणासमोर 2 शब्द बोलणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक माणसाच्या जवळ जाऊन आपुलकीनं चौकशी करणारे, त्यांची दुःख निवारण करणारे, समाज सुधारक, अस्पृश्योद्धारक, शिक्षणासाठी प्रचंड ओढ असलेली, म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं याविषयी त्यांनी आग्रह धरलेला होता आणि त्याची सुरुवातही केलेली होती. एवढंच नव्हे तर समाजातली तळागाळातली दीनदुबळ्यांची मुलं त्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवून स्वतःच्या पायावरती उभं करणारा असा एक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी मी ऐकलेली एक गोष्ट आहे. म्हणे त्यांनी एका बुक्कीत रेडा असा बसवलेला होता, म्हणजे किती प्रचंड ताकद कमवली असेल. त्यासाठी व्यायामशाळा चालवल्या आणि त्या व्यायामशाळेमध्ये जे पैलवान करत होते, तयार करत होते, ते पैलवान त्यांनी म्हणजे त्या पद्धतीचे पैलवान त्यांनी बनवलेले होते. म्हणजे शरीर कसरत, व्यायाम यावरती प्रचंड भर. आणि असा एक चौरस राजा या भूमीमध्ये निर्माण झाला ही आपल्यासाठी खरं अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती त्यांनी जे चालवलेलं कार्य, या चालवलेल्या कार्याचा अगदी खारुताई एवढा जरी वाटा आपण उचलला तर खऱ्या अर्थाने आपण त्यांची जयंती साजरी केली असं होईल.
एवढंच 2 शब्द बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे 4थे राजे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या काळामध्ये अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच ब्रिटिशांच्या काळामध्ये समाज परिवर्तनाचं तत्त्व किंवा समाज परिवर्तन त्यांनी घडवून आणलं. त्यांनी समता, विश्वबंधुत्व किंवा त्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता याचा स्वीकार केला, समतेचा पुरस्कार केला. प्राथमिक शिक्षण त्यांनी सक्तीचं आणि मोफत केलं. या त्यांच्या जीवनामध्ये किंवा अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. त्याचंच एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सैन्यांना असे आदेश दिले की मला बैलगाडीतून बसवून शेतात घेऊन चला. शेतात गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथं शेंदूर लावलेले जे दगड होते, हे दगड त्यांनी आपल्या सैन्यांना उपटून काढून किंवा तिथून काढून त्यांनी गाडीमध्ये टाकण्यास सांगितले. परंतु सैन्य घाबरलं, कारण हे देव आहेत, हे देव आपण जर उपटून काढले तर आपल्यावर कोप होईल, आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी देव शिक्षा करील अशी भावना निर्माण झाली. स्वतः शाहू महाराज त्या गाडीतून खाली उतरले. त्यांनी ते सर्व दगड, त्या ठिकाणी शेंदूर लावलेले दगड गाडीत भरले आणि ती गाडी त्या ठिकाणी त्यांनी परत घेऊन आले. आणि त्यांनी सांगितलं, हे दगड देव शेंदूर फासलेली जे दगड आहेत, हे दगड आपल्या शेतामध्ये अडचणी करतायत, त्यामुळं आपल्या शेतामध्ये नुकसान होतंय, म्हणून हे दगड काढले पाहिजेत. म्हणजेच त्यांनी त्या ठिकाणी अंधश्रद्धेला त्या काळामध्ये त्यांनी विरोध केला. त्यांच्या जीवनामध्ये असाच एक त्या ठिकाणी एक प्रसंग घडला. वेदोक्त प्रकरण नावाचं एक प्रकरण घडलं. आणि या वेदोक्त प्रकरणामध्ये जे ब्राह्मण होते, ब्राह्मण त्या ठिकाणी ब्राह्मणांनी त्यांच्यामध्ये, त्यांच्या घरामध्ये किंवा राजवाड्यामध्ये वेदपठण करण्यास नकार दिला. कारण शाहू महाराज हे क्षत्रिय नाहीत, शूद्र आहेत, म्हणून त्यांनी नकार दिला. तेव्हा शाहू महाराजांनी त्या ब्राह्मण वर्गाला किंवा त्या ठिकाणी जे खंडपीठ होतं, या खंडपीठाचे जे शंकराचार्यांचे जे शिष्य होते, त्यांचं त्यांनी त्या ठिकाणी वतन जप्त केलं. त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना शिक्षा करण्यात आल्या. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक थोर राजा होऊन गेला. म्हणून महाराष्ट्राला एक 3 समाजसुधारकांचा वारसा लाभला. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर. म्हणून असं म्हटलं जातं की शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून आज ओळखला जातो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे राजे, पण ज्यांनी लोकशाही रुजवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा राजा लोकोत्तर राजा, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा राजा होता. अनेक उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ गुळाची निर्मिती करण्यासाठी कोल्हापूर पेठ ही मोठी होती आणि त्या काळामध्ये उसाच्या चारख्यामध्ये हात जायचा. त्यांनी एक स्पर्धा लावली की जो कोणी असा चरखा तयार करेल की ज्याच्यामध्ये हात अडकणार नाही, त्यांना बक्षीस दिलं जाईल. त्याचबरोबर चहाचे मळे, वेलदोड्याचे मळे यासारखे प्रयोग केले. जिनिंग फॅक्टरी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आणण्याचं त्यांनी काम केलं. त्याचबरोबर वैज्ञानिक पद्धतीनं विचार आणि कृती माझ्या प्रजेमध्ये यावी यासाठी पाडा बांधा विभाग असेल किंवा लोकांच्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले. त्यातलं एक उपक्रम आपल्याला सांगता येईल की राधानगरी धरण त्यांनी बांधलं आणि ऊसाची जी शेती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यात आली. त्याचबरोबर दाजीपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत हे पाहिल्यानंतर तिथल्या अभयारण्याची व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराज वैज्ञानिक दृष्टिकोनानं विचार करणारे असल्यामुळं पौरोहित्य किंवा इतर गोष्टी किंवा कर्मकांड, ज्योतिषी याच्या विरोधात ते कायम लढत राहिले आणि आपल्या समाजाला एक वेगळ्या पद्धतीनं विचारधारा असली पाहिजे यासाठी पाटील शाळा, तलाठी शाळा यासारख्या शाळा त्यांनी काढल्या आणि पुरोहितांची शाळा काढली. सामान्य बहुजन समाजातील पुरोहित निर्माण करण्याचं काम या राजानं केलं. लोकांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं आगळं वेगळं असं हे रूप होतं. शाहू महाराजांना मी वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोल्हापूर संस्थानाचा जनता राजा होता क्रांतिकारी छत्रपती राजर्षी शाहू. आपल्या परिसरामधील
सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार करता करता वैज्ञानिक पद्धतीनं यांनी विचार केला. त्याचबरोबर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून स्त्रियांचं शिक्षण, त्याचबरोबर वसतिगृहाची निर्मिती केली आणि तळागाळातील मुलांचं शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं त्या काळामध्ये केलं. छत्रपती शाहू महाराजांनी भीषण दुष्काळात 1896 ते 97 या काळामध्ये मुंबई इलाख्यामध्ये हजारो मृत्यू होत होते, परंतु शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये मृत्यूचं प्रमाण एकही भूकबळी गेला नाही, कारण शाहू महाराजांनी केलेलं नियोजन. शाहू महाराज स्वतः राजे असल्यामुळं चैन त्यांना करता आली असती, परंतु दारूच्या थेंबालाही त्यांनी स्पर्श केला नाही. परंतु कुस्ती, पोवाडे, दांडपट्टा यासारख्या, त्याचबरोबर साठमारीसारख्या खेळांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. अस्वलाशी झुंज असेल, चित्याकडून हरणाची शिकार असेल, कुत्र्याकडून वाघांची शिकार आणि गव्याच्या शिकारीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये दाजीपूर अभयारण्य त्यांनी निर्माण केलं. राधानगरी धरणाची निर्मितीही केली होती. त्याचबरोबर पंढरपुरातील ब्राह्मण भोजने आणि फुकटची अन्नछत्रे त्यांनी त्या काळामध्ये बंद केली. तो सगळा पैसा शिक्षण संस्थांसाठी दिला. अनाथ स्त्रियांना आणि मुलींच्या शिक्षणासाठी सोय त्यांनी केली. धार्मिक वृत्तीपेक्षा वैज्ञानिक वृत्ती असली पाहिजे असा हा राजा म्हणत होता. क्रांतिकारी राजा छत्रपती शाहूंना भाऊ फुले वाहून आपण ज्या राजांना प्रजाहित दक्षता राखलेली आहे, क्रांतीनं जनतेला उद्युक्त केलेलं आहे, आज ही कोल्हापूर संस्थान नव्हे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या संस्थानांच्या मध्ये त्या काळातले शाहू महाराज अजूनही लोकांना परिचित आहेत म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनात हा राजा मोठा झालेला आहे. लोकमान्य टिळक असतील किंवा क्रांतिकार्याचे साह्य असेल, सुखाची सावली महाराष्ट्राला देण्यासाठी, शिवराय यांचे विचार पुढे नेण्यासाठी, ज्योतिबांचे विचार पुढे नेण्यासाठी शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कार्य केलं. शाहू महाराजांच्याच वसतिगृहांच्या मध्ये अनेक जणांना शिकायला मिळत. त्यातीलच कर्मवीर भाऊराव पाटील एक होते. रयत शिक्षण संस्थेची स्थापना पुढे जाऊन त्यांनी केली. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि इतर अनेकांना शाहू महाराजांनी आपल्या राजेशाहीचा उपयोग त्यांच्या उन्नतीसाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी केला. छत्रपती शाहू महाराज राजकोटमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. इंग्रजी भाषेमध्ये आणि जगाचा इतिहास त्यांनी शिकला. फ्रेझर त्यांचे शिक्षक होते. बहुजनांच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न केले. या राजाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुजनांच्या उद्धारासाठी यांनी काम केलेलं आहे. समाज सुधारण्याची चळवळ अनेक खेड्यांमध्ये सुरुवात करणारा हा राजा होता. त्याला मानाचा मुजरा. धन्यवाद.